मान्सून महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? नमस्कार, मी प्रियंका. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील शहर व ग्रामीण भाग उष्णतेने अक्षरशः भाजून निघालेला आहे. जून महिना सुरू व्हायला अवघ्या काही दिवसांचा कालावधी आता शिल्लक आहे. असं असतानाच यावेळी राज्यात मान्सून नेमका कधी येणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असून सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हवामान विभागाने मान्सून कधी येणार याची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊयात. आता सर्वात जास्त मान्सूनची वाट जर कोणी पाहत असेल तर ते आहेत राज्यातील शेतकरी, म्हणजेच आपला बळीराजा. यंदा मोसमी वारे हे नेहमीपेक्षा थोडे लवकर दाखल होणार असल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. सध्या मान्सूनची वाटचाल ही अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कोमोरिन परिसर आणि अंदमानच्या समुद्रातील उर्वरित प्रदेशामध्ये सुरू आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसामध्ये या प्रदेशात मान्सून स्थिरावण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानंतर मान्सून हा वेगाने भारतीय किनारपट्टीकडे आगेकूच करेल. राज्यातील काही भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस कोसळत असला तरी उष्णता ही अजूनही कायम आहे. विदर्भात अजूनही पाऊस झाला नसल्याने नागरिकांना तीव्र उष्णता सहन करावी लागते. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार 26 मेच्या आसपास मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता जरी असली तरी 4 दिवस मान्सून पुढे मागे होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे मान्सून उद्या दाखल झाला नाही तर पुढील 4 दिवसामध्ये मान्सूनचं आगमन हे केरळच्या किनारपट्टीवर होईल असा अंदाज लावला जात आहे. आज 25 मे रोजी केरळमधील पाथनमथिट्टा, अल्लापुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाड या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 26 आणि 27 मेला तिरुअनंतपुरम, कोल्लम, अल्लापुझा आणि एर्नाकुलम साठी सुद्धा हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सामान्यतः केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सून हा वर सरकतो. त्यानंतर तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यामध्ये प्रवेश करतो. यावर्षी 10 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर येत्या 15 जूनला मान्सून मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये 25 जून ते 5 जुलै पर्यंत मान्सून पोहोचू शकतो. यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरवेळी 1 जूनला पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजीच केरळच्या किनारपट्टीवर धडकू शकतो. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग हा सध्या वाढलाय. विशेष म्हणजे यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रात कोणतंही चक्रीवादळ निर्माण झालेलं नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. आता हवामान विभागाच्या या अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास हा असाच सुसाट राहिला तर 5 जूनला मान्सून हा गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तर 6 जूनला कोकणात आणि 7 जूनला पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन हे होऊ शकतं. त्यामुळे आता मान्सून बाबत हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज हा नेमका कितपत योग्य आहे आणि आपल्या बळीराजाला नेमका कधी दिलासा मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.